शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहीतच असेल शेतकरी मित्रांनो, यावर्षी आपल्याला कमी पाऊस बघायला मिळणार आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस यावर्षी पडणार आहे. तर या हंगामात कशा प्रकारे आपण आपल्या पिकाचे नियोजन केले पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण लागवड केली पाहिजे, जेणेकरून या कमी पावसाच्या हंगामात पण सुद्धा आपल्याला चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल. तर याबाबत आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कृषीगंध या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊ की एल निनो म्हणजे काय. एल निनो म्हणजे शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती निर्माण होते 4 वर्षांनी की ते प्रशांत महासागरातलं गरम पाणी भारताकडं न येता ऑस्ट्रेलियापर्यंत जातं आणि तिथे गरम होतं आणि ते वापस दक्षिण अमेरिकेकडे चाललं जातं, भारताकडं येत नाही. त्या कारणाने शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सरासरीपेक्षा कमी पाऊस बघायला मिळतो आणि दक्षिण अमेरिकेत ओला दुष्काळ पडला जातो, म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जातो. तर ही परिस्थिती 4-5 वर्षांनी होत असते. तर यावर्षी पण तेच परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा कमी पाऊस आपल्याला उद्भवणार आहे. तर मित्रांनो, या सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याने आपण आपल्या पिकाची कशा प्रकारे संरक्षण करायचे आणि कशा प्रकारे त्याला मुबलक पाणी मिळेल याची व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, आपल्या शेतात जास्तीत जास्त पाणी मुरण्याकडे भर द्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारे लागवड करायची आहे ज्या प्रकारे आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी मुरले जाईल, पाणी वाहून जाणार नाही, अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचे आहे. हे नियोजन करताना आपल्याला दोन पद्धती वापरू शकतो. त्यामध्ये BBF पद्धत आणि दुसरी सरीवरंबा पद्धत म्हणजेच बेड. आता BBF पद्धतमध्ये आपल्याला 2 सऱ्या बघायला मिळतात. 4 तासानंतर एक सरी बघायला मिळते. तर त्या सरीमध्ये पाणी साचून राहू शकते. त्याला जर आपण अडथळे केले पाणी जाण्यासाठी, पाऊस कमी प्रमाणात असल्यास आपण त्याला सरीमध्ये अडथळे केले तर तिथे आपल्याला पाणी साचून ठेवता येते आणि ते बेडला मुबलक प्रमाणात मिळत राहील. तर अशा प्रकारे आपण BBF आणि सरीवरंबा पद्धतमध्ये पण तसंच आपण करू शकतो. त्याला पाणी जासाठी अडथळे निर्माण करून ते बेडला मुबलक प्रमाणात मिळत राहील. याप्रमाणे आपण जर नियोजन केले तर बेडमध्ये किंवा BBFमधल्या तासांमध्ये चांगल्या प्रकारे पिकांना पाणी मिळत राहील. आणि शेतकरी मित्रांनो, उताराच्या विरुद्ध दिशेने पण सुद्धा आपण लागवड करू शकतो. या परिस्थितीत या 2 पद्धतीचा अवलंबन करून आपण लागवड करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून आणि बियांची उगवण क्षमता चेक करून लागवड करावी. म्हणजेच त्याला बीज प्रक्रियामध्ये आपण जे कंटेंट्स वापरतो त्यामुळे त्याला जमिनीत बियांना तग धरण्याची क्षमता प्राप्त होते. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात बीज प्रक्रियेचे महत्त्व आहे, कारण ते तग धरून ठेवण्यात मदत करते आणि उगवण क्षमता पण चांगली करत असते. म्हणून शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आणि त्यासोबतच प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजेच उगवणपूर्व तणनाशक वापरल्याने जो आपल्या पिकासोबत ज्या तणांचं कॉम्पिटिशन होते, ते स्पर्धा पिकांसोबत बाकी तणांची कमी होऊन जाते. कारण प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजेच उगवणपूर्व तणनाशक मारल्यामुळे जे तण आहे ते 1 महिना म्हणजे 25 ते 30 दिवसानंतरच उगवल. त्यामुळे आपले पीक तोपर्यंत चांगल्या रीतीने वाढले जाईल आणि जे स्पर्धा आहे तणांसोबत ते कमी होईल. म्हणून उगवणपूर्वक तणनाशक पण सुद्धा आपण वापरू शकतो. आणि तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या शेतात कापूस असो की सोयाबीन, आपल्याला चांगली व्हेरायटी लावणे गरजेचे आहे. चांगले वाण लावले तर त्याच्यात जे कॅरेक्टर्स असतात ते चांगले असले तर ते चांगल्या प्रतिकूल वातावरणात अनुकूल असे उत्पादन मिळवून देऊ शकते. म्हणून चांगले वाण व्हेरायटी लावणे आवश्यक आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टींचे महत्त्व समजून आपल्याला समोरचे नियोजन करायचे आहे.
म्हणजेच आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळण्यास मदत होईल आणि या वातावरणात आपल्याला संघर्ष करता येईल. तर याप्रमाणे आपल्याला नियोजन करायचे आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला नियोजन करायचे आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, अशीच शेतीविषयक माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. म्हणून या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.